नमस्कार, मी सारिका मिडबावकर. माझ्या सारिका कोकण व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मी आहे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील पेढांबे या गावात आणि आपण आज एक खाद्यप्रकार बघणार आहोत कोकणातला. त्याचं नाव आहे भानोरे. तो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्याला कोण खांटोळी म्हणतं, कोण सांदणं म्हणतं, तर कोण त्याला धोंडस म्हणतं. तर आपण त्याच्यात थोडाफार 19-20चा तुम्हाला फरक आढळून येईल. तर यावेळेस आपण हा भानोरे प्रकार कसा बनवतात ते ह्या भागामध्ये बघणार आहोत. आणि जे पाठी तुम्हाला घर दिसतंय तिथल्या आत्या हा आपल्याला पदार्थ बनवून दाखवणार आहेत आणि तुम्हाला हा पदार्थ कसा वाटतो ते मला तुम्ही नक्की कळवायचं आहे. चला माझ्यासोबत. ह्या आमच्या आत्या आणि भानोरे हा जो प्रकार आहे खाद्यप्रकार तो आता आत्या आपल्याला दाखवणार आहे कसं बनवायचं तो. चला बघूया. चला आता आपण या रेसिपीला सुरुवात करूया. तर आता आपण हे काय घेतलंय सुरुवातीला ते जरा सांग. तांदळाची हा, कणी. कणी अच्छा. धुवून वाळवायची. धुवून वाळवायची. अच्छा. आणि नंतर मग तुपामध्ये हा, परतवायची. तुपात परतवायची. अच्छा. ओके. हा, तुपात परतवायची. आणि हे किती वाट्या घेतल्यास? 3 वाट्या. 3 वाट्या घेतल्या. आणि समजा आपल्याकडे कणी नसेल तर मग तांदूळ घ्यायचे, धुवायचे, वाळवायचे आणि मिक्सरला लावायचे. मिक्सरला लावायचे. ठीक आहे, ठीक आहे. आणि आता आपण हे तुपामध्ये भाजतोय. तुपामध्ये भाजायचे. ठीक आहे. ते तांदूळ घेतलेले आहे, हा, पण त्या कणीची पण कणी काढलेली आहे. होय काय? एवढी बारीक पाहिजे? एवढी बारीक पाहिजे. हा असा रंग आला पाहिजे का की थोडं अजून भाजायचं? नाही, एवढाच रंग आला पाहिजे. एवढा रंग आला पाहिजे. ठीक आहे. आता आपण काढून घेऊया ना. थोडे लालसर. थोडे लालसर करायचे. आता हे तूप किती टाकलंय? 4 चमचे. ठीक आहे. तूप वितळलं की आता हे 3 वाटी कणी टाकायची जी भाजली आपण. भाजली. हा हा. आता याच्यामध्ये सोडायचे. हा, फोडणी घाल. वेलची घातली का? वेलची घातली. वेलची पूड. तर खोबरं टाकायचे. अच्छा. खोबरं टाकायचं. नारळाचे 1.5 वाटी घेतले ना खोबरं? हा, 1.5 वाटी खोबरं घेतलंय. सा- 7 वाटी पाणी. 7 वाटी पाणी. थोडीशी नॉर्मल हळद टाकायची. हा. 2 पानं गावठी हळद. गावठी त्याची पानं. हळद. सुगंध सुटण्यासाठी. टाकताना काढायला. थोडं शिजल्यावर ही पानं काढून टाकायची. थोडंसं अजून पाणी का? शिजलेलं आहे ना. आता मिक्स करायचा.
पाऊण किलो गूळ गूळ यामध्ये घालायचा. घालायचा, यामध्ये घालायचा. आता परत हे पातेलं आपण चुलीवर चुलीवर ठेवायचं आहे. आता यावर झाकण ठेवलंय आणि थोडंसं विस्तव कमी केलंय. असे निकारे ठेवायचे, जाळ कमी करायचा खालचा. हां, जाळ कमी केलाय. वरून आणि निकारे हे किती वेळ ठेवायचं आता? 10-15 मिनिटे. 10-15 मिनिटं. थंड झाल्यावर 4 तासानंतर तो टोपातून बाहेर काढायचा. थँक्यू आत्या, एवढा सुंदर पदार्थ मला दाखवलास. आणि भानोरे हा प्रकार बऱ्याच जणांना माहिती नाही, त्यामुळे तू हा नवीन प्रकार आम्हाला दाखवलायस. पुन्हा जुना प्रकार नव्याने दाखवलायस, त्याबद्दल तुझे आभार. कोकणात सणासुदीला हा पदार्थ बनवला जातो. मी पण एकदा बनवून बघा. हा, नक्की एकदा तरी प्रयत्न करा बनवण्याचा. फक्त एवढंच की भरपूर मेहनत करावी लागते, ती माझ्या आत्याने मेहनत केलेली आहे आणि त्यामुळे इतका सुंदर पदार्थ हा बनलेला आहे. तर आता आपण त्याची टेस्ट घेणार आहोत.